स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं एका गोडच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. मागची व्हिडिओ आपली भीमाशंकरचा ट्रेक होता. त्यानंतर काय व्हिडिओ बनवले नाही आपण. व्हिडिओ बनवली का नाही, कारण की कुठं बाहेरच गेलो आणि तो भीमाशंकरचा ट्रेक विजिट करण्यातच माझे 2 हफ्ते गेले होते, 2-3 हफ्ते गेले होते आयची. तर त्यातच टाईम जात होता आणि कुठं बाहेर पण नाही गेलो आणि व्हिडिओ पण नाही बनवली. आपण जातो आहे ठाण्याला. ठाण्याला म्हणजे तुम्ही बोलाल आता ठाण्याला जाऊन काय घेतलं काय व्हिडिओ काय राहतो. तर ठाण्याला जाते म्हणजे इस्कॉनला जाते. आपलं राधाकृष्णाचं जे मंदिर आहे ते आज आपण बघूया, कारण की मी पण अगोदर गेलो आहे नाही कधी ठाण्याचं ते इस्कॉनला. तो माझा पण जो मित्र आहे ते तो सांगण्याआधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जानेवारी चालू झाले, 2026 जानेवारी चालू झाले. तर सगळ्यांचे परत नवीन प्लॅन बनले असतील. प्लॅन म्हणजे बीचला जाणार, हे जाणार, ते जाणार, फिरायला जाणार. तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो, स्वप्न पूर्ण हो. आणि सगळेजण मजबूत पैसा कमवो. तुमच्या सगळं मी पण पैसा भरपूर कमवो, कारण की पैसा इज इम्पॉर्टंट. पैसा आहे तो सब आहे. ओके, तो सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आपला नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतो, तरी इंग्रजीनुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. सो काय तो मित्र आहे तो आणि मी दोघेच जातो आहे. मी म्हणतो आहे की हां तो येत, त्याला व्हिडिओ बनवायला लावू आणि आपला व्हिडिओ पण बनतील, ब्लॉग पण बनवलं. भाई जाऊ ना, आपला तर टेन्शन वाचत त्याच्या व्हिडिओ बनवलं. कारण की तुम्हाला माहिती आहे भीमाशंकरला गेलो होतो. आईच्या गावात सगळ्यांचा व्हिडिओ बनवून माझा भुगा झाला होता यार. आम्ही दोघेच निघालो आहे. सकाळचं बघू वातावरण काय आहे पण, कारण की संध्याकाळी गेलो असतो पण संध्याकाळी असणार एक गर्दी आणि गर्दीतनं मला येतो वैताग. म्हणून बोललो सकाळी जाऊ नये पुढे. तर आपला मित्र भेटला आपल्याला, आईच्या गावात मित्र भेटला आहे. तो काय म्हणतो, विसरलो. मित्र भेटला, त्याला घेतलं, पिकअप केलं आणि इथनं किती मिनटं दाखवते, 10 मिनटं. कारण की मला रस्ता माहीत नाही आणि मी कधी गेलो नाही, म्हणून मला रस्ता माहीत नाही आणि त्याला पण रस्ता माहीत नाही. म्हणून मॅप टाकला आपण आणि आपण कल्टी मारू पटकन, म्हणजे जाऊ पटकन. 11 मिनटं जाईल, 9 मिनटं जायला होतं, जवळच आहे. ठाण्यामध्ये एवढं जवळ असून आपण कधी गेलो नाही म्हणजे भारी आहे बोलतात. अजून एक मित्र जाऊन आलं. तर मी म्हणत होतं की मला टायरमध्ये हवा कमी वाटते यार. काय होतं, मी पंक्चर झाली ना माझी आपली गाडी. तुला सांगायचं विसरलं. तर आपल्या गाडीत 2 पंक्चर निघाले, 1 5 1 3 2 निघाले रे भयंकर. पण भावानं पोचलं आपण. इथं मंदिर बंद आहे की काय भाव. भारी वाटतं भावानं पोचलं आपण. गाडी नंतर काढताना खूप बरं. मंदिरात आलो आहे. गर्दी नाही, काय नाही. बाईक लावली बाहेर पार्किंगला, 20 रुपये पार्किंग आहे. मस्त. मला वाटलं पार्किंग नसेल पण चांगली आहे. काकांनी अंगणात लावायला गेलं पार्किंगला. ते काका सांगत होते 1 जानेवारीला 60,000 पब्लिक आली होती त्या गावात. तर आता पब्लिक कोण नाही. बघू आतमध्ये मंदिरात जाऊन कसं आहे. बरं झालं सकाळी आलो, भेटी गर्दीच नाही.
तर भावांनो आम्ही पाया पडून आलो आतमध्ये. असं म्हणजे भारी वाटतं, एक नंबर शांतता आहे. एवढी शांतता ना, फक्त त्या बाजूला गाड्या आहेत आणि त्या गाड्या गेल्या का परत शांत वाटतं. बाजूला ह्यांचं काय ह्या बिल्डिंग आहे तिथं, त्यांना काय भारी वाटत असेल ना. सकाळी उठलो, आपल्या गॅलरीत आलो, बाल्कनीत, आणि मंदिर बाहेर राधाकृष्णाचं आईच्या गावात मध्ये भारी आहे. स्ट्रक्चर वगैरे एकदम भारी बनवलं आहे. मी बसलो पण होता, आम्ही तिथं प्रवचन चालू आहे ते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भारी श्लोक आहे ना, एक नंबर आहे. मंदिर काय वाटतं रे, इस्कॉनचं मंदिर एकदम भारी वाटतं. असं एकदम ते कलाकारी काय भारी आहे, असं कोरून बनवलं असं ना पूर्ण, म्हणून तो भारी वाटतं एकदम. तर आपलं दर्शन झालं, जाऊन आलो. मंदिर एवढं भारी आहे ना, मंदिरावर ना छोटे छोटे कोरीव काम आहे आणि एकदम म्हणजे ते दाखवलं सगळं कृष्णाचं. भारी, तुम्ही या बघा. एक नंबर होता मंदिर, भारी वाटला, शांत वाटला. आणि मी सजेस्ट करेन सगळ्यांनी या बघा मंदिर. आपल्या ठाण्यातच जवळपास मंदिर आहे, कोणी येतच नाही यार. बघा भारी आहे एकदम, सकाळचं आहे, सकाळचं शांतता आहे एकदम. गाडी हिला किती वेळा बघून तरी मनच भरत नाही यार. हिजा एवढ्या वेळा बघतो ना, काहीच मन नाही भरत भाई. सो भावांनो, निघतो इकडून आता आणि आपल्या ब्लॉगची एंडिंग. आता काय इकडनं जाणार, थोडंसं नाश्ता करू आणि घरी जातो. ठीक आहे, बाकी काय आहे ना दाखवण्यासारखं. आजचा संडे संपला नाही, आता तो सुरुवात झाली, सकाळ झाली. म्हणजे आपला ब्लॉगचा संडे संपला, घरी जाऊन झोपेन मस्तपैकी. आजचा ब्लॉग संपला, ब्लॉगचा संडे संपला. आजचा ब्लॉग संपला, संडेला संपला, आजचा ब्लॉग संपला. ठीक आहे, भेटू. आईच्या गावात कोणती बुलेट हां, मगाशी जिटी गेली. तर ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, कोणत्या तरी नवीन ॲडव्हेंचर एक्सपेरिमेंट वेगळ्याच ब्लॉगमध्ये भेटू. ओके, आत्तासाठी बाय बाय.